धनगर समाजाच्या अनुसूचित जमाती एसटी आरक्षणाची तात्काळ अंमलबजावणी व्हावी यासाठी आंदोलनाची ज्वाला अधिक तापत चालली आहे। संविधानाच्या क्रमांक 36 नुसार आरक्षणाचा स्पष्ट हक्क असतानाही गेल्या अनेक दशकापासून धनगर समाज शासनाच्या अन्यायकारक वागणुकीमुळे हक्कापासून वंचित आहे। शेकडो आंदोलनाचे इतिहास, उपोषणातून अर्पण झालेले आरोग्य, हजारो बांधवांवर दाखल झालेले गुन्हे, तरीही सत्ता व प्रशासकीय यंत्रणा धनगर समाजाच्या न्याय मागण्यावर अद्यापही मौन बाळगत आहे। या अन्यायाविरोधात पेटलेल्या लढ्याला नवी धार देण्यासाठी जालना इथे सलग 16 दिवस उपोषण करत रणशिंग फुंकणारे धनगर आरक्षण मुक्ती संग्राम लढ्याचे पुरस्कर्ते दीपक भाऊ बोराडे रविवारी ठाण्यात दाखल झाले। जांभळी नाका येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारकाला वंदन करून त्यांनी ठाण्यातील समाज बांधवांशी संवाद साधला। स्मारक परिसरात ठाणे शहरभरातून समाज बांधव मोठ्या संख्येने एकत्र जमले होते। धनगर एसटी आरक्षणाची त्वरित अंमलबजावणी करावी यासाठी येत्या 21 जानेवारी 2026 रोजी मुंबईच्या आझाद मैदानात भव्य आंदोलन होणार आहे। या संदर्भातील नियोजन बैठकीत करण्यात आले। यावेळी धनगर समाजाचे नेते महादेव अर्जुन, शंकर कोळेकर, मल्लिकार्जुन पुजारी, ॲडव्होकेट नानासाहेब मोटे, ॲडव्होकेट प्रकाश पुजारी, निहारिका कोंडले, दीपक देवकाते, राजेंद्र शेळके, राजू जांगळे, धनगर प्रतिष्ठानचे अध्यक्ष दीपक कुरकुंडे, डॉक्टर अरुण गावडे, दादा पढळकर, महेश गुंड, प्रसाद वारे, राजेश वारे, अविनाश लबडे, संतोष बुधे, सचिन बुधे, अरुण परदेशी, जालिंदर पांढरे, कुमार पळसे, दीपक झाडे, उद्धव गावडे, किरण धायगुडे, सुनील पळसे, संदीप माने, सचिन झोरे, अखिलेश पाल, मधुकर गडरेसर, सौदागर खरात, भीमराव जानकर, निरेश शिरगिरे, प्रमोद वाघमोडे, सुनील रहिंस, अमोल गावडे यांच्यासह मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते। धनगर प्रतिष्ठान ठाणे जिल्हा यांच्या वतीने सदर बैठकीचे नियोजन करण्यात आले होते। संविधानानुसार 36 क्रमांकावर धनगर समाजाला आरक्षण मंजूर असताना सुद्धा अनेक वर्ष आरक्षणापासून वंचित ठेवण्यात आले होते। शेकडो आंदोलने, उपोषणे, हजारो बांधवांवर दाखल झालेले गुन्हे असे असतानाही लढा अद्याप सुरू आहे। जालना येथे 16 दिवसाचे उपोषण प्रकृती बिघडल्याने स्थगित केले असले तरीही आता हा लढा अधिक तीव्र झाला आहे, असे धनगर आरक्षण योद्धा दीपक भाऊ बोराडे यांनी यावेळी सांगितले। नरेंद्र मोदी व देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दिल्याप्रमाणे धनगर समाजाने भारतीय जनता पार्टीला सत्ता दिली तरीही देखील सरकार समाजाला आरक्षणापासून वंचित ठेवत आहे। त्यामुळे आता आम्ही गप्प बसणार नाही। धनगर आरक्षण मुक्ती संग्राम लढा जालना इथून सुरू झाला असून मुंबईतील आझाद मैदानात आरक्षणाची आझादी मिळेपर्यंत हा लढा थांबणार नाही। त्यामुळे सर्व समाज बांधवांनी 21 जानेवारी 2026 रोजी आझाद मैदान मुंबई इथे मोठ्या संख्येने उपस्थित राहा, असे आवाहन दीपक भाऊ बोराडे यांनी यावेळी केले। ज्या संविधानानुसार चालतो त्या संविधानानुसार धनगर जमातीचा समावेश एसटी जमातीच्या यादीमध्ये 36 नंबरला आहे। धनगरांच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन इथल्या व्यवस्थेनं या अमृतरूपी लाभापासून गेल्या 8 दशकांपासून आम्हाला वंचित ठेवलंय। धनगरांचे क्रांतीसूर्य बी.के. कोकरे साहेबांनी या आरक्षणाची ज्वाला प्रज्वलित केली तेव्हापासून आतापर्यंत शेकडो आंदोलनं झाली, शेकडो उपोषणं झाली, हजारो बांधवांवर आमच्या गुन्हे दाखल आहेत। आंदोलनाचे हा लढा चालू आहे, परंतु 17 सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी धनगर जमातीच्या या एसटी आरक्षणाचा मुक्ती संग्राम हा लढा आम्ही जालन्याच्या भूमीतून सुरू केला। 16 दिवस मी त्या ठिकाणी आमरण उपोषण केलं। प्रकृतीच्या कारणामुळे ते आंदोलन स्थगित केलं होतं। आत्ताचे मुख्यमंत्री राज्याचे देवेंद्र फडणवीस यांनी लाखो लोकांच्या समोर आश्वासन दिलं होतं की धनगर आरक्षणाच्या बाबतीत माझा अभ्यास झालेला आहे, माझ्याकडे गाडीभर कागदपत्र आहेत, पुरावे आहेत, तुम्ही आम्हाला सत्ता द्या, पहिल्या कॅबिनेटमध्ये तुमचा आरक्षणाचा प्रश्न सोडवतो। आत्ताचे देशाचे सर्व असलेले नरेंद्र मोदी पंतप्रधान यांनी सुद्धा पांडुरंगाच्या पंढरीमध्ये येऊन ढोल वाजवून सांगितलं होतं की आतापर्यंत राज्यकर्त्यांनी तुमचा मतासाठी वापर केला, तुम्ही आम्हाला सत्ता द्या, आम्ही सत्तेत आलो तर आरक्षण देतो। स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांनी सुद्धा पंढरपूरमध्ये आश्वासन धनगरांना दिलं होतं। आज हे सत्तेमध्ये आहेत, आम्ही कायद्याचं मागतोय। आज हे आंदोलन धनगर जमातीचा एसटी आरक्षणाचा मुक्ती संग्राम जालन्यातून सुरू झालेला मुंबईच्या आझाद मैदानामध्ये येऊन या आरक्षणाची आझादी झाल्याशिवाय थांबणार नाही। आमची देवेंद्र फडणवीस साहेब, नरेंद्र मोदी साहेबांना विनंती आहे, तुम्ही ज्या पद्धतीनं आश्वासन दिलं, धनगर जमातीनं तुम्हाला सत्ता देण्याचं काम केलं। देशातल्या स्वातंत्र्यानंतरच्या इतिहासात पहिल्यांदा भाजप सत्तेमध्ये आलं, कारण या राज्यात 2.5-3 कोटी धनगर समाज आहे, या देशात 20-25 कोटी धनगर समाज आहे। धनगरांनी केलेल्या उपकाराची जाणीव ठेवा।
तुम्ही दिलेला शब्द पाळा आणि पुढील होणारे अनर्थ टाळा. आम्हाला कुणालाही हौस नाही आमचे कामधंदे सोडून आमचा वेळ आणि पैसा खर्च करून या मुंबईमध्ये येण्याची. पण सरकार देवेंद्र फडणवीस साहेब, तुम्ही आम्हाला मजबूर करताय, तुम्ही आमचा अंत पाहताय, तरी सुद्धा आम्ही शांत आहोत. धनगर जमातीच्या एसटी आरक्षणाचा मुक्ती संग्राम हा 21 जानेवारी 2026 रोजी मुंबईच्या आझाद मैदानामध्ये हा लढा येतोय. महाराष्ट्रातल्या प्रत्येक मल्हार मावळ्याला, अहिल्यामाईच्या लेकीला माझी विनंती आहे की हे शेवटचं आंदोलन, शेवटचा लढा आमच्या लेकरा बाळांच्या कल्याणाचा आहे. त्यामुळे आपण प्रत्येकानं या लढाईमध्ये तनमन धनानं सहभागी झालं पाहिजे. हा आमच्या आयुष्यातील शेवटचा लढा आहे असं म्हणून प्रत्येकानं हा लढायचा. या मुंबईच्या आझाद मैदानातून आमच्या धनगर जमातीच्या एसटी आरक्षणाची आझादीचं आंदोलन आपण लढतोय. ही आझादी घेऊन आमच्या लेकरा बाळांचं कल्याण करून एसटीचे सर्टिफिकेट घेऊन या मुंबईचं आझाद मैदान सोडू. चल तर भेटूयात 21 जानेवारी 2026 आझाद मैदान मुंबई. जय मल्हार बोलो, मुंबई चलो. जय मल्हार बोलो, मुंबई चलो. येळकोट येळकोट. जय मल्हार.